हाय हॅलो नमस्कार, मी रोहिणी. स्वागत आहे तुमचं नवीन अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा इव्हनिंग टू नाईट रुटीन शेअर केलेला आहे. इथे संध्याकाळचे 5 वाजलेले आहे. सुरुवात घरं झाडण्यापासून होते. इथून पुढे माझं संध्याकाळचं रुटीन चालू होतं. शुभ संध्याकाळ सर्वांना. अगोदर सर्व घरं झाडून घेतली, बाहेरची पण ओटा वगैरे झाडला. नंतर सकाळची भांडी घासलेली होती ती रॅकला लावून घेत आहे. सकाळची आणि दुपारची भांडी झालेली होती ती लगेच लावली नव्हती कारण पाणी निथळलेलं नव्हतं. आता पावसाळा पण चालू आहे, पण जोरात काय पाऊस येत नाही, फक्त रिमझिम रिमझिम पाऊस चालू असतो. ऊन तर किती दिवसापासून पडलेले नाही. एकीकडे सर्व भांडी लावून घेत आहे. गॅसवर चहा पण ठेवलेला होता. भांडी लावूपर्यंत माझा चहा पण उकळलेला होता. आता इथे मी सर्वांना चहा देऊन घेत आहे. मी पण चहा घेणार होते आणि देवांशला चहा दूध देणार होते. तो कधी कधी चहा दूध पितो, कधी कधी दूध पितो, त्याच्या मूडवर असतं. कधी कधी दुधासोबत खारी पण खातो. आता सर्वांना चहा गाळून घेत आहे. बाहेरचं सर्व काम आवरलेलं होतं. आता संध्याकाळचे 6:15 वाजलेले होते. देवाला दिवा अगरबत्ती लावून घेत आहे. देवाची पूजा झाली की लगेच संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू होते. सर्वात अगोदर मी पीठ मळून ठेवत आहे. अगोदर पीठ मळून ठेवलं की पीठ छान भिजतं आणि चपात्या पण मऊसूत येतात. इथे पीठ मळून झालेलं होतं. त्याच परातीमध्ये कोरडं पीठ घेतलं होतं चपात्यांसाठी. पीठ मळून झाले की लगेच भाजीची तयारी करायची होती. आज भाजीमध्ये मटकीची भाजी बनवायची होती. मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे लसूण दळून घेतलेलं होतं. इथे भाजीला पण फोडणी देऊन झालेली होती. आता देवांश बाहेर होता, त्याला आणायला गेले होते. तो घरात खेळत नव्हता, तो बाहेरच खेळत होता. तो कुटीच्या मशीनजवळ खेळत होता. मी म्हटलं चल घरात. म्हणतो मला कुटी करायची आहे बाबा आल्यावर. मी म्हटलं बाबा आल्यावर परत ये तू. इथं बघा संध्याकाळचं वातावरण किती छान झालेलं आहे. ढगाळ वातावरण झालेलं आहे. वारा पण खूप छान सुटलेला होता. घरात आले, थोड्या वेळ TV बघितला, मग 7:30ला चपात्या करायला घेतल्या. आम्ही सर्वजण 8 वाजेपर्यंत जेवण करत असतो. पिल्लूचे बाबा ते गायांचं आवरत होते, तोपर्यंत मी चपात्या करून घेत आहे. एकीकडे भात पण झालेला होता आणि भाजी पण शिजलेली होती. आता तेलामध्ये पीठ मळून घेत आहे. माझं सर्व संध्याकाळचं काम 9 वाजेपर्यंत आवरतं, जेमतेम 9:30 पर्यंत आवरतं. इथे सर्व चपात्या झालेल्या होत्या. ही शेवटची चपाती भाजत होती तव्यावर. सर्व चपात्या झाल्या, भाजी पण शिजलेली होती. कुकरला भात पण झालेला होता. जेवण वगैरे झाले. थोड्या वेळ गप्पा मारत बसलो, मग भांडे घासायला घेतले. भांडे घासतानाचा व्हिडिओ शूटच झालेला नाही, डायरेक्ट भांडे धुताना शूट झाला. तुम्हाला जर माझे रुटीन व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईबर करायला विसरू नका. इथे मी सर्व भांडे घासून घेत आहे. बाहेरच भांडे घासते मी पण. आज पाऊस चालू होता. कधी कधी बाहेर घासते, कधी कधी बेसिंगमध्येच घासते. इथे भांडी पण घासून झाली होती माझी. आता किचन ओटा आणि गॅस पुसायचा बाकी होता. आज गॅस एवढा खराब नव्हता, त्यामुळे पाणी टाकूनच कपड्याने पुसून घेत आहे. इथं पिल्लू पण मदत करत होता. आई जे करते तेच त्याला करायचं होतं. मला म्हणत होता मी पण मदत करणार आहे तुला, मी वायपरनी पाणी लोटतो. इथं मी गॅस पुसत होते आणि तो पाणी लोटायचं काम करत होता. त्याला आईला मदत करायला खूप आवडते. बघा कसा पाणी लोटायचं काम करत होता. त्याला किचन ओट्यावर पण चढायचं होतं, पण मी चढू दिलं नाही कारण किचन ओटा ओला होता, पडायची भीती वाटत होती. बघा कसा चढत होता किचन ओट्यावर. इथे माझी सर्व भांडी पण झालेली होती. किचन ओटा पण साफ झालेला होता. बघा किती छान आणि प्रसन्न वाटतं सकाळी स्वयंपाक करण्यासाठी. इथे सकाळची तयारी चालू होती. साबुदाणे भिजवून ठेवत होते. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.